नमस्कार. लोकसेवा लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत. पाहुयात बिलोली तालुक्यातील एक महत्त्वाची बातमी. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कोटग्याळ ते माचनूर आणि गंजगाव ते कुंडलवाडी या मार्गावर सुरू असलेल्या ओव्हरलोड रेती वाहतुकीमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. रात्रंदिवस धावणाऱ्या 40 ते 50 टनांच्या अवजड वाहनांमुळे कोटग्याळ परिसरातील नागरिकांची झोप हराम झाली होती. एवढेच नाही तर या ओव्हरलोड वाहतुकीविरोधात आवाज उठवणाऱ्यांना गाडीखाली चिरडून टाकू अशा थेट जीवे मारण्याच्या धमक्या कंत्राटदार आणि चालकांकडून दिल्या जात असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला होता. यातच सततच्या पावसामुळे कोटग्याळ ते माचनूर रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहून रस्ता बंद झाला होता. तसेच नाल्याजवळील रस्त्याची माती खचल्याने अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला होता. या दुरावस्थेमुळे आणि ओव्हरलोड वाहतुकीमुळे परिसरातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले होते. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी कोटग्याळ येथील रहिवासी श्री शंकर पोशेट्टी सामंते यांनी गावकऱ्यांच्या वतीने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. श्री शंकर पोशेट्टी सामंते यांनी कुंडलवाडी पोलीस ठाणे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन आमरण उपोषण आणि रस्ता रोको आंदोलनाचा थेट इशारा दिला होता. शंकर पोशेट्टी सामंते यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर आणि गावकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर संबंधित प्रशासन जागे झाले आहे. या आंदोलनाची दखल घेत जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग यांच्याकडून श्री शंकर पोशेट्टी सामंते यांना अधिकृत आश्वासनाचे पत्र सुपूर्द करण्यात आले आहे. प्रशासनाने दिलेल्या पत्रानुसार कोटग्याळ ते माचनूर रस्त्यावरील पुलाच्या कायमस्वरूपी बांधकामासाठी प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता मिळालेली असून हे काम सध्या निविदा स्तरावर आहे. वर्क ऑर्डर मिळताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल. तसेच तात्पुरती वाहतूक सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रशासनाकडून पुलाच्या कामाबाबत ठोस लेखी पत्र मिळाल्यानंतर आणि काम लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर श्री शंकर पोशेट्टी सामंते आणि ग्रामस्थांनी आपले नियोजित उपोषण स्थगित केले असून परिसरातील नागरिकांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला आहे. ब्युरो रिपोर्ट कमलाकर जमदडे, लोकसेवा लाईव्ह न्यूज, बिलोली.